जितू दादा गोंडले. मॅच ऑन होईल. 4 षटकांचा सामना आहे. सुभाष म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे आणि पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज आपण पाहतो या वेळेला निखिल भोईर. पहिला चेंडू 4 ओव्हर मॅच. 2:46. प्रचंड दबाव आहे. जर्सी नंबर पाहिला तर 101. लाल रंग रेड कलर म्हटला तर धोक्याचा इशारा आणि आपण पाहतोय अप्रतिम कलर्स सर्व संघाने गणवेश परिधान केले. तर पहिला चेंडू निखिल भोईर. अपील मध्ये उत्साह. यस डेफिनेटली पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. जे ऑपरेटर असतात ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात आणि आज संपूर्ण आमचे DJ बाळा असतील, DJ समा असतील, DJ जयेश असतील त्यांचा आपण धन्यवाद देऊया. निखिल भोईर. सुभाषला आपण पाहतोय. सुभाष म्हात्रे बाद झाला. कुणाल म्हात्रे, रोशन म्हात्रे आलं. आज थोडं बॅड लक आहे सुभाष. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय नागझरी विरुद्ध नारिवली अशी फाईट रंगते. दोन्ही संघ तुफान आहेत, बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि आता थोडं दडपण येईल. मात्र एका फलंदाजाला टॉप क्लास इनिंग दाखवावी लागेल. निखिल भोईर विकेट मिळाली. 0 या धावसंख्येवर. गोलंदाजी दर्जेदार होत्या निखिल भोईर कडून. नवीन फलंदाज झाला रोशन म्हात्रे. आता स्ट्रायकर एंडला असेल रोशन म्हात्रे. हा चेंडू लॉफ करतो ऑन साइडला. दॅट हॅज टेरिफिक शॉट. डीप मेन रोड वर गेला आणि हा दणदणी षटकार. दोन फलंदाज बाद. या महाराष्ट्राला क्रिकेटचं वेळ आहे. अनेक छंदांचे वेळ आहेत. मात्र याच महाराष्ट्राला आपण पाहतोय बैलगाडा शर्यतींचं सुद्धा वेळ आहे. आणि कशी चर्चा सुद्धा होते का या बैलगाडा शर्यतीमध्ये जे बैलांची नावं ठेवतात त्यांचं नामकरण कुठं होतं आणि ही नावं कशी शोधली जातात याबद्दल माहिती आमचे काही प्रेक्षक वर्ग तुम्हाला त्यांनी निश्चित स्वरूपात सागर एक चर्चा सुद्धा करणार आहोत एक चेंडूच्या बद्दल आपण. परंतु षटक संपल्यानंतर वर्तमान लढत महत्वाची आहे. ओव्हर टू सागर मांडकर. गेंदबाज तयार. यस या वेळेला लॉफ करतोय. चेंडू हवेमध्ये जरूर डीप कडे आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आले. नारिवलीच्या आमच्या भक्ती एंटरप्राइजेसचे अरुणजी गोरपेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. यावेळी आपण महागुरु यांना ऐकूया. टोटल रन्स एकूण धावा 10. तर निश्चित स्वरूपात सागर चेंडू बद्दल खऱ्या अर्थाने बघा इथे अक्षय कडू आम्ही चर्चा करतात. स्टेप बॉल काल बघायला मिळाला खऱ्या अर्थाने खुटारीच्या फायनल स्पर्धेमध्ये. एक षटक स्टेप बॉल मध्ये निश्चित स्वरूपात. आणि तिथे प्रवीण जर विचार केला ना गोलंदाज आणि फलंदाजांची सत्व परीक्षा. चेंडू जास्त गती नव्हता देत तिथे. चेंडूला उचली नव्हती. 10 धावा झाल्यात. कमबॅक करतो निखिल भोईर. बॅटिंग करत असताना नागझरीला हाच प्रवास ठेवायचा. एक षटकार तर चौकाराला अपेक्षा होती रोशन कडून त्यांनी दाखवला. जयदास कडून अपेक्षा होती त्यांनी एक चौकार दाखवला. मात्र रोशन बाद झाला. जयदास कुणाला साथ द्यावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडू आणि धावा दाफलकावर 10. 10 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू निखिल भोईर.
फुटवर्कचा वापर ऑन साइडला ड्राईव्ह करतो, दूरवरून येतो क्षेत्ररक्षक, मिड विकेटला तिथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा या मैदानावर तरी रोखू शकत नाही. खराब थ्रो, बॅकअप चांगले. एंड ऑफ दी ओव्हर. नारिवली संघाने टॉस जिंकला. विकेट हॅट्रिक 500 रुपये जरूर आहे. मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा दाफलकर 2 गडी बाद 12. यस टीजे. लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या ती दाफलकर 12, गडी बाद झाले 2. नागझरी संघ बॅटिंग करतोय. नागझरी सुद्धा पॉवरफुल संघ आहे. नारवली सारखा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे आणि गुड फाईट. स्पेशली फाईट आपल्याला चांगली पाहायला मिळेल. आणि फॉर्मॅट ऑफ दिस गेम इथे सुपर 12 नंतर सुपर 6, सुपर 3 आणि त्यानंतर मेगा फायनल. फुटवर्क वापरलं, लॉफ करतोय कव्हर कडे चेंडू, क्षेत्ररक्षकाचा तोल गेला, संतुलन बॉडीला बॅलन्स केला आणि तितक्या वेगानं धावा सुद्धा पूर्ण करत असताना या धावेच्या मदतीनं 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय आणि एकूण धावा 14. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. गुरुदास भोईरचे षटक, पहिल्या चेंडूवर 2 धावा. फलंदाजी करत असताना जयदास मात्रे 3 चेंडूचा सामना केले, 6 वर खेळतोय. कुणाल त्याला साथ देतो. अपेक्षा वाढल्या तर नागझरीकडून. गोलंदाजी मार्कवर गुरुदास भोईर. खराब चेंडू, लो फुल टॉस आणि ऑन साइडला हा धमाका. दमदार हिट, षटकार, अंपायर सिग्नल. 6 धावा, टोटल रन्स, एकूण धावा 20. आता आघाडी मिळाली. व्हेरी मच. तर नेक्स्ट मॅच खेरणे आणि काकडवाल. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. आपल्याला सूचना. ताकदीचा प्रचंड वापर ऑन साइडला बघा. डीप कडे फिल्डर रेडी. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर केले, तिथे झाले मिसफील्ड, नकार दिला आणि या 2 धावेच्या मदतीनं छोटे बच्चे कंपनीचे इथे आगमन झाले. बघा त्यांचं वेलकम करूया. ग्रामस्थ मंडळ चषकाचा आनंद घेत असताना श्रीराम विठ्ठल रखमाई गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा आयोजित ही स्पर्धा पाहतो. एकूण धावा 22. गुरुदास भोईर 2 आल्या, षटकार 2 आल्या. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 22 आहे. फुटवर्कचा वापर, चेंडू स्ट्रेट गेला आणि इथे बघा बीट होईल. निखिल भोईरनं 12 दिल्या आणि गुरुदास भोईर आतापर्यंत 2 धावा, षटकार 2 धावा, डॉट आला. 4 चेंडू मध्ये 10 धावा देत एकूण धाव फलक पाहिलं तर 22. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. लॉंग रनअप आहे. गुरुदास भोईर संघासाठी दुसरं षटक हातळतोय नारिवलीसाठी. फुटवर्कचा वापर, फटका कनेक्ट करू शकला नाही. जरूर आपण इथे पाहतोय धाव मिळणार, मात्र इथे इशारा जरूर आलाय. फलंदाज होईल आउट. आदरणीय व्यक्तिमत्व भीमशेठ फडके यांचं आगमन इथे झालेलं आहे. भीमशेठ या पण व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. प्रणव 11चे ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत. भीमदादा फडके यावं व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला स्पीडअप कमी होतोय, थोडा या सूचनेचं पालन करा. दानशूर व्यक्तिमत्व, त्यानंतर आम्ही पाहतोय युवा खेळाडूंना सतत प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे भीमशेठ. हे एक प्रसिद्ध नाव आहे. डोंगराचा पाडा संघासाठी असो, युवा वर्गासाठी असो, सातत्यानं आम्ही पाहतो प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व. धावा दाफलकावर 22. गुरुदास भोईर राऊंड विकेट न. लाईन चांगली होती. अक्रॉस द लाईन बॅटवर चेंडू, फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल आणि टोटल रन्स पाहूया. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या आणि या षटकामध्ये 3 डॉट. 2 षटकानंतर एकूण धावफलक आपण पाहतोय टोटल 22.
आगमन होत आहे। पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेब पडगे यांचं आगमन होत आहे। कृष्णाशेठ खऱ्या अर्थाने आपल्याला आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करतो। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे आणि भीमशेठ फडके डोंगराचा पाडा आपण व्यासपीठावर यावं, एक दिलदार व्यक्तिमत्व, तुमचंही स्वागत आहे। तो 2 षटक संपली, धावसंख्या धावफलकावर 22। थोडी यस निश्चित स्वरूपात ज्या व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा वारसा सातत्याने जोपासणारे व्यक्तिमत्व, निश्चित स्वरूपात की समाजामध्ये वावरत असताना एका खऱ्या अर्थाने ज्या माणसाने निश्चित स्वरूपात मित्रांनो असं म्हटलं जातं माणुसकीचं नातं का असतं की त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर त्याची श्रीमंती अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये समाजामध्ये वावरत असताना किती माणसं जोडली याच्यावर खऱ्या अर्थाने श्रीमंती अवलंबून असते। असे माणुसकीचं दमदार 2 व्यक्तिमत्व, एका बाजूला कृष्णाशेठ पाटील साहेब माजी सरपंच पडगे, तर एका बाजूला 3113 आमचे भीमशेठ फडके डोंगराचा पाडा। तर दोन्ही आमच्या मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने विशेष धन्यवाद देईन आपण दिलेल्या या अमूल्य वेळाबद्दल। ओव्हर नंबर 3, पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर आला नाही, फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना नागझरी विरुद्ध नारिवले। नारिवलीने जिंकला टॉस आणि तो करतोय फिल्डिंग, बॅटिंग करतोय नागझरी। सुभाष मात्रे बाद झाला, कुणाल मात्रे बाद झाला, रोशन मात्रे बाद झाला आणि 4th and 5 आपण पाहतोय 4था आणि 5वा जयदास मात्रे आणि बंटी मात्रे। स्ट्राइक रेनला जयदास आतापर्यंत 2 डॉट खेळलाय, चौकार सुद्धा खेळलाय। ओ बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला आणि आता आणून मारलाय फटका, आणखीन एक गुड स्ट्रोक, दिस इज अ गुड स्ट्रोक ऑन साइडला धमाकेदार। दिस इज अ गुड शॉट। महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी गायक कव्वाली सम्राट सर्वगुण संपन्न एकनाथजी माळी साहेब यांचं गीत आणि आता डीजे बाळा, डीजे समा आणि डीजे जयेश सर्वांना मंत्रमुग्ध करताना फुटवर्कचा वापर, आणखीन एक लॉफ करतोय, टोकाला लागलाय चेंडू आणि यस डेफिनेटली जाईल। आणखीन एक बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत। क्लास खेळतोय मैदानावर जयदास मात्रे, बॅक टू बॅक 2 सिक्सेस। ज्या खऱ्या अर्थाने फलंदाजाने लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकारांची आतषबाजी केलेली आहे। येणाऱ्या 3ऱ्या चेंडूवर जर षटकाराची आतषबाजी झाली तर आजचे आमचे प्रमुख पाहुणे पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने कॅश प्राइज 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला दिले जाईल। गोलंदाजांना नाकी 9 आणले या फलंदाजांना, आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, एकूण धावा 34 केतन पाटील। तिसरा षटकार येणार का? मात्र लाईन बदलली, यस पायचीच्या रूपानं आणि इथे शरीरभेदी गोलंदाजी, दिलासा दिला, स्टँडर्ड दाखवलं, फुल चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि गुड बॉलिंग। आता गडी बाद झालेत, एकूण 5 आणि धावा धावफलकावर टोटल रन्स 34, 5 गडी बाद 34 साठी खेरणे आणि काकडवाल। टॉस सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झाले आणि आपण या सूचनेचं पालन करावं। यस डीजे। प्रवीण महागुरू नाईक क्रिकेट समीक्षकांनी प्रश्न विचारला होता का बैलगाडा शर्यतामध्ये
बैलांची नावं कुठून शोधून आणतात, कशा प्रकारे नामकरण करतात, तर नक्कीच महागुरु त्यांची माहिती देणार आहेत. ओव्हर नंबर 3 डॉट 2 षटकार विकेट आणि हा 5वा चेंडू होता. जरूर लॉफ करतोय आणि ग्रामीण मध्ये हेच पाहिले, जेव्हा नवीन फलंदाज येईल तो फक्त मोठा फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं. 2.2 षटकाराले विकेट, 5 चेंडू संपलेत, एकूण धावा दाफलकावर 34 गडी बाद झालेत आतापर्यंत 5. लॉफ करतोय ऑन साइडला वन्स अगेन, आणखीन एक धक्का. या विकेट मध्ये आपण पाहिलं या नक्कीच कधी गोलंदाजाने विकेट साथ देते आणि या खेळपट्टीवर पुन्हा एकदा जम बसवतोय नारिवलीचा गोलंदाज केतन पाटील. ओव्हर कंप्लीट, 2 विकेट 2 षटकार, 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावर 34. लेमन खेरेने विपक्ष आई गावदेवी काकडवाल दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी सारी संपर्क साधावा. मैदानामध्ये आता भारत मात्रे खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली टेनिस क्रिकेट स्पर्धा प्रवीण सागर आमच्याशी जोडलेले आहेत. जी संकल्पना आहे ना ती सातत्याने त्यांनी अबाधित ठेवलेली आहे. नक्कीच त्यांचं धन्यवाद देऊया. अगदी क्रिकेटच्या हंगामामध्ये पहिला मान त्यांना मिळतो आणि तिथून खऱ्या अर्थानं हा श्री गणेश होतो. नागझरीची स्पर्धा लक्ष वेधून घेणारी रामकृष्ण पाटीलला पाहतोय. तर नक्कीच जितूबाई आम्हाला माहिती देत असताना पुढल्या वर्षी 10 दिवसाचा थरार पाहणार. ओ लॉफ करतोय स्टेडीचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लॉंग ऑफ वरून हा फटका जरूर गेला. मिळतील 4 धावा. टोटल स्कोर पाहूया, एकूण धावा दाफलकावर 38. तर भारत मात्रे यांच्यासाठी बघा भारताचा एक स्वर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी कृष्णाशेठ पाटील साहेब पडगे आणि भीमशेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. भारत मातेसाठी ती मात्र संधी असणार आहे. एक मित्र आहेत दोघा खऱ्या अर्थाने बघा एकमेकांचे चांगले खास परम मित्र. जरूर भारत मात्रे यांना आपण पाहतोय यास पॉवरफुल बॅटिंग साठी ओळखले जातात. आतापर्यंत वैयक्तिक योगदानाचा विचार केला खेळतोय फलंदाज जयदास 2 षटकार 1 चौकार जयदास बाद झाले. बंटी डाव सांभाळतोय आणि बंटीने 1 चौकार 2 डॉट खेळले. बंटी 3 चेंडूचा सामना केला आणि आता क्रमांक 7 वर भारत मात्रेना सुद्धा पाहतोय. रामकृष्ण पाटील बॅकफुटला गेले, फटका बनवला. यस फिल्डर रेडी, आणखीन एक धक्का. विकेट नंबर आपण जरूर पाहूया. बंटी मात्रे होणार आउट. 4 मध्ये वैयक्तिक योगदान 4. संघाची धावसंख्या टोटल 38. गडी बाद झाले टोटल आतापर्यंत पाहिलं 6 गडी बाद 38. लक्ष वेधू आपण पुन्हा एकदा मॅच कडे. सुपर 6 सुपर 3 इम्पॉर्टंट मॅच आहेत. 3:05 झालेत. जरा आपण थोडा मागे चाललो, अर्धा तास मागे चाललोय तर आपल्याला वेळ वाचवावी लागेल. रामकृष्ण पाटील पहिला चेंडू चौकार डॉट विकेट मिळाली. एकूण धावा 38. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रुपेश म्हात्रे आलाय, जरूर पाहतो आपण रुपेश म्हात्रेला. पॉइंट कडे थोडी तयारी दाखवली नाही. आपल्या पोझिशनवर ते मेहनत करत होते, मात्र तयारी दाखवणं सुद्धा महत्त्वाचं असतं. मैदानावर बघा वातावरण थोडंसं शांत आहे. प्रेक्षक वर्ग पाहुण्यांचं काही वेळातच आगमन होईल. 39 झालेत. मागच्या सामन्यामध्ये करायच्या होत्या आपण पाहतोय. धावा 37 आणि 2 षटकामध्ये केल्या आणि आता या सत्रामध्ये किती धावा जमवणार बॅटिंग करत असताना संघ नागझरी. रिमेनिंग 2 बॉल लेफ्ट. तुम्हाला क्रिकेटमध्ये जर उंची गाठायची असेल तर मोठे मोठे माइलस्टोन असतात. तुम्हाला गावासाठी खेळावं लागतं, इंडिव्हिज्युअल योगदान द्यावं लागतं. आणि आता नारिवली विरुद्ध नागझरी
फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागते इनसाइड सर्कल, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक धक्का. भारत मात्र थोडे नाराज आहेत, साथ तिथे मिळाली नाही संघासाठी जे करायचं होतं, मात्र इथे आली निराशा. आता लास्ट बॉल नागझरी विरुद्ध नारिवली. नेक्स्ट मॅच होईल खेरणे आणि काकडवाल. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. खेरण्याचे कॅप्टन आलेत, त्यांचं आपण वेलकम करूया. अगदी काकडवालचे सुद्धा कॅप्टन यायचं लगेच. काकडवाल याची नोंद घ्या. आता 5 मिनिटं पण कुणासाठी थांबणार नाहीयेत आयोजकाने. 5 मिनिटं 5 बोल 1 सेकंद आम्हाला सांगतात. ठीक आहे, कारण इथून अजूनही 5 मॅचेसचा लोड आहे. मॅच कडे लक्ष विद्या. 39 झाले. शेवटचा चेंडू. बॅटिंग करत असताना संघ नागझरी. नेक्स्ट मॅच आणि इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. 39 रामकृष्ण पाटील नवीन फलंदाज. रणजित भोईर 39 धावा धावफलकावर. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन. पंचांकडे अपील होईल. निर्णय फेटाळले. 1 धाव पूर्ण. पंचांचा इशारा लेग बाईज. पहिले सत्र समाप्त झाले आणि टोटल रन्स पाहतोय 40-41 टार्गेट. दुसऱ्या अंकाकडे आपण वळणार आहोत. प्रवीण टेंबे यांचा आवाज ऐकूया आणि तत्पूर्वी आपण जाऊया टॉस साठी आणि तेथे जॉईंट होतील आमचे महागुरु. 40 झालेत, 41 करायचे. ग्रामस्थ मंडळ चषक. बोल सागर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आहे गावदेवी काकडवाल विपक्ष अंश 11 खेरणे, म्हणजे सरपंच शैलेश्वर माली यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो खेरणे. नाणेफेक करण्यासाठी आम्ही कृष्णाचंद पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत भीमशेठ या आपण कृष्णाचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करू. आपण ही स्पर्धा पाहतो. खऱ्या अर्थाने कमानी 11 श्री विठ्ठल रखमाई राधा खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आमचे दमदार व्यक्तिमत्व कृष्णाचंद पाटील साहेब, माजी सरपंच पडगे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. कृष्णाचंद पाटील साहेब आणि भीमसेन यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. फलंदाजीच करण्याचा निर्णय का स्वीकारला? रनचेस जास्त करून होत नाही त्याच्यामुळे. एकंदरीत आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपलं कसं वाटलं, काय सांगशील? आता परत कधी इथे स्पर्धा आम्ही नक्की घेऊ. नाईट स्पर्धा सुद्धा याच कमिटीच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी येईल. त्या स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला पसंत होईल, आवडेल? नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. इथे मान्यवरांचा सन्मान बघा. पॅकर्स जय भोलेनाथ, जय माला भोलेनाथ पाटील माजी सरपंच वलप यांनी पुरस्कृत केलेलं तुम्हाला जर्सी आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. तर सन्माननीय भीमशेठ फडके यांच्या शुभ हस्ते त्यांचे परम मित्र पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाचंद पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. भीमशेठ फडके, प्रमोद डोंगरे आणि सूरज डोंगरे या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते कृष्णाचंद पाटील साहेबांचा यथोचित गौरव केला जात आहे. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 दमदार नेतृत्व रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस एकच वादा आमुचा दिनेश दादा, सन्मान्य दिनेश दादा खानावकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही कामाक्षी 11च्या वतीने श्रीराम विठ्ठल रखमाई गावदेवी क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आणि कुशालदादा मित्र मंडळ डोंगराचा पाडा, ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने दिनेश दादा आपलं सरसे स्वागत आहे. तत्पूर्वी दिनेशदादा खानावकर यांचं आगमन होताच बघा त्यांच्यावर किती प्रेम आहे. कारण पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2चा जर विचार केला ना, सातत्याने सर्व तरुण वर्गाच्या संपर्कात असणारे एक दमदार नेतृत्व म्हणून दिनेशदादा खानावकर नावडे यांच्याकडे सातत्याने बघितलं जातो. आज ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या आयोजन समितीच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, आभारी व्यक्त करतो. दिनेशदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. सूरज डोंगरे आणि त्याचबरोबर प्रमोद डोंगरे आमच्या ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते
एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल महानगरपालिका चे एक नेतृत्व रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेशदादा कानवकर साहेबांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचे सूरज असतील प्रमोद असतील त्यांच्या शुभ हस्ते आपला इथे गौरव केला जात आहे. हो टू कमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. थैंक यू सो मच महागुरु. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. सोच को बदलने वाले दो पॉजिटिव इंसान और भावी नगर सेवक सम्मानीय दिनेश दादा खानावकर और कृष्णा शेठ पाटिल हमारे इस मंच पर मौजूद है और हम उन्हें बधाई देते हैं उनके अगले सफर के लिए जो बहुत ही जल्दी आने वाला है एक इम्तिहान. देखिए यहाँ पर मुकाबला शुरू होता है सुपर 6 का. जो भी टीम जीतेगी सेमीफाइनल की ओर जाएगी, लकी ड्रॉ की ओर जाएगी सागर, क्योंकि 3 टीमें यहाँ पर जीतने वाली है. वो लकी ड्रॉ में प्रस्थान करेगी, लेकिन जीत के लिए 41 रनों की आवश्यकता. 41 रन टू विन. नारिवली टीम, जिस टीम ने पिछले मुकाबले में 45 डिफेंस किए थे, उस टीम को अब रन चेस करने हैं. पिछले मैच में डिफेंस का कारनामा, इस मैच में चेस का कारनामा. क्या कर पाएगी नारिवली? धुरंधर तैयार है बल्लेबाजी के लिए, लेकिन सामने पनवेल की सबसे मशहूर टीम श्री कृष्ण स्पोर्ट्स नागजरी. ये मुकाबला भी रायगढ़ की एक टीम है, एक टीम ठाणे की. तीखी बाउंसर गेंद थी, बहुत ही रफ्तार भरी गेंद बंटी म्हात्रे की. पहले मैच के हीरो बंटी म्हात्रे. देवीचा पाड़ा को हराने में सबसे अहम भूमिका थी बंटी की. इनको मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला और ये वो गेंदबाज है जिन्होंने तहलका मचाया था अपने गेंदबाजी से, कोहराम मचाया था, सुर्खियां बटोरने वाले गेंदबाज है सागर. इस बार मिस टाइमिंग, हवा में गेंद, वो जलवा जारी रखा बंटी ने जो पहले मैच में था. वही करारी गेंदबाजी, मिलती हुई पहली सफलता नागजरी टीम को. बंटी के खाते में पहला विकेट. आगमन झालेले आहे. या विभागात तोंडरे गावाच्या दृष्टिकोनातून या विभागात त्यांचा आदर सन्मान केला जातो आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे प्रमोद ढोंगरे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स प्रवीण. आदित्य 0 पर आउट हुए. गोल्डन डक किसे कहते हैं टेनिस क्रिकेट विश्व में. वीआईपी डाइस पर बहुत बड़े बड़े मेहमान, भारतीय जनता पार्टी का सबसे बड़े चेहरे इस विभाग के, एक दिनेश दादा पाटिल और दूसरे कृष्णा शेठ पाटिल. उनकी बड़ी टूर्नामेंट्स हमने हमेशा देखी है. और दिनेश दादा पाटिल इनकी सभागृह नेता चषक, दिनेश दादा खानावकर सभागृह नेता चषक नावड़े के सरजमी पे होता है. और कृष्णा शेठ पाटिल इनकी ओर से आपने बहुत बड़ी सामाजिक विकास महामंडल की ट्रॉफी देखी है पड़गे के सरजमी पर. और साथ में एक दिलकुश इंसान है भीम शेठ पड़गे, जो हर प्रतियोगिता में बहुत सारा इनाम देते हैं, ट्रॉफी देते हैं, मैन ऑफ द सीरीज के पारितोषिक देते हैं. वो हमारे दिलदार भीम शेठ पड़गे साहब. चलते मुकाबले की तरफ. गोल्डन डक का शिकार हुए बल्लेबाज आदित्य अब आएंगे. गुरदास भोईर नयन पाटिल का साथ देंगे. क्या ये पार्टनरशिप लंबी होगी नारिवली की? ओ कमाल की गेंदबाजी. ये बंटी म्हात्रे जिन्होंने पहले मुकाबले में कोहराम मचाया था, सुर्खियां बटोरी थी और अपने इम्तिहान में पास हुए थे, वो ये सबसे मजबूत गेंदबाज, संकट मोचक गेंदबाज है नागजरी के. क्या कमाल की ओपनिंग गेंदबाजी करते हैं और लंबी गेंदबाजी होती है इनकी. बंटी म्हात्रे गुरदास के खिलाफ. मिस टाइमिंग, गेंद हवा में, फिर से मौका बनेगा. मिड ऑफ दूर जाएंगे, थोड़ा मुश्किल था उनके लिए कैच. कोशिश बहुत अच्छी है, जजमेंट नहीं कर पाए, लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुराए. 2 बल्लेबाज 2 पे तवज्जो करते हुए, और इसी 2 रनों के साथ टीम का खाता खुलता हुआ 2 रन. 4 गेंदों पे 2 रन. बहुत ही उम्दा परफॉर्मेंस. सम्मानीय मोहन फड़के, इनसे रिक्वेस्ट है कि आप मंच पर आइए, आपका स्वागत है. हमारे महागुरु मेहमान नवाजे हमेशा करते हैं और उनका कुछ काम हम भी कर सकते हैं. राउंड द विकेट. पटकी हुई गेंद थी और ये बहुत बढ़िया गेंद. विकेट नहीं मिला भारत म्हात्रे. कैच ड्रॉप. भारत म्हात्रे, शायद उनके लिए भी ये मुश्किल बना. 2 कैच काफी मुश्किल रही, लेकिन शायद थोड़ी ताकत लगाते तो मिलती. मिड ऑन पे कैच छूटी, मिड ऑफ पे छूटी. यहां पे बहुत ज्यादा विकेट मिलते बंटी म्हात्रे को, लेकिन ये कैच छूटी है. आखिरी गेंद 4 रन. बहुत ही कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल स्पेल. और बढ़िया स्ट्रोक. गेंद हवा में और आखिरी गेंद को 6 में तब्दील किया. 6 का करारा स्ट्रोक. 6 रनों के लिए पहली ओवर समाप्त हुई
और स्कोर कार्ड पे बने 10 रन। जीत के लिए 41 चाहिए थे, अब बचे रन 40 चाहिए थे, 41, अब बचे 3 ओवर में 31 रन। सम्मानीय हमारे जगन्नाथ डोंगरे, इनका आगमन होता हुआ। जैसे जैसे शाम का वक्त होगा ग्रामस्थ मंडल इस मंच की ओर आएंगे, क्योंकि अब आखिर के मुकाबले महागुरु शुरू होंगे, सेमीफाइनल, फाइनल, और उसके बाद बख्शिश समारंभ। और मेहमान ने जो गिफ्ट दिया, यहाँ पर ट्रॉफीज दी है, मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रिज दिया, शूज दिया, ट्रॉफीज दी है, तो उन सभी का आभार व्यक्त करेंगे। 3 ओवर 31 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में बदलाव, नए गेंदबाज को लॉन्च कर रहे हैं रोशन मात्रे। उसके बाद आएंगे कुणाल मात्रे गेंदबाजी के लिए। ऐसे कई मंजे हुए गेंदबाज है इस टीम में। आखिर में करण पाटिल, 420 का करंट देने वाले करण। तर सन्माननीय जगनशेठ डोंगरे, डोंगऱ्याचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आज निश्चित स्वरूपात कुशलदादा पाटील यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, डबल हिंद केसरी घोटचा छोटा सर्जा यांचं इथे आगमन होणार आहे. नयन पाटिल ताकतवर बल्लेबाज, मिस टाइमिंग, तीसरी कैच ड्रॉप। नक्सरी टीम बहुत खराब प्रदर्शन है आज, ये मामूली मुकाबला नहीं है। ये देखिए खराब फील्डिंग और खराब थ्रो। 1 2 3 4 रन कंप्लीट। व्हाट अ मैच। ये चौका लगाया यहाँ पर, कितनी खराब फील्डिंग, 3 कैच ड्रॉप। गेंदबाज करे तो क्या करे, 3 खिलाड़ी अलग अलग थे कैच छोड़ने वाले। ये मैच मतलब सुपर 6 का है, और यहाँ से आप लकी ड्रॉ सेमीफाइनल और फाइनल के नजदीक पहुंच सकते हो। मामूली मैच नहीं है भाई। कुणाल मात्रे भी निराश है, चेहरे मायूस है, फिक्र है, ये गलती ना करे। 3 कैच ड्रॉप। अगर नयन पाटिल का बल्ला चला, गुरदास का बल्ला चला, तो ये मैच, ये कैच आपको बार बार याद आएंगे। कहते अपने ताकत का परिचय तब देना जब सामने वाला भी ताकतवर हो, और नयन मौका मिला है कैच छूटने का। बैट कटे, अपील से कुछ नहीं होगा। एलबीडब्ल्यू खारिज किया अंपायर ने। 2 मुकम्मल हुए, 4 के बाद 2 6 आए पिछले 2 गेंदों पर। बहुत सही खेल रही है, 1 ओवर में 10 थे, उसके बाद आई ये 6। स्कोर कार्ड पर 16 रन लगते हुए नारिवली बिल्कुल सही जा रही है। नारिवली पहले मुकाबले में लगभग हारने वाली थी, लेकिन हारते हारते जीत गई। अब ये देखिए नारिवली मजबूत स्थिति में। इनको 3 ओवर 31 चेस करने अभी, लेकिन लगभग वो कामयाब होती हुई दिख रही है। जो कैच छूट रहे उनका कॉन्फिडेंस थोड़ा आगे बढ़ रहा है। बढ़िया स्ट्रोक, हवा में गेंद, और कैच का नतीजा देखिए। अगर वो कैच मिलती तो ये छक्का नहीं आता। गेंद सीमा पार 6 रनों के लिए। प्रॉपर टाइमिंग, टैलेंटेड स्ट्रोक था ये। मिड विकेट के ऊपर 6 रनों की मोहर, 6 का करारा स्ट्रोक। नयन पाटिल, रेड इज वेरी डेंजरस कलर। नयन की बैटिंग बहुत डेंजरस है आज। और कमाल का स्ट्रोक है, गैप ढूंढना चाहते, लॉन्ग अपर फील्डर है रुपेश मात्रे। कप्तान की फील्डिंग, और ये थ्रो देखिए, 100% कमिटमेंट है कप्तान का। महज 2 रन मिलेंगे। जितने जल्दी गेंद मिली उतनी फेंकी उन्होंने, और समीकरण में बदलाव होगा। ये मुकाबला भी क्लोज एनकाउंटर आपको देखने मिलेगा, जिस स्थिति में मुकाबला चल रहा है। अब जीत के लिए 14 गेंदे, 17 रन चाहिए। बहुत ही आसान मुकाबला नारिवली के लिए। नारिवली पहुंच चुके 24 पे, 14-17 करीबी मुकाबला आ चुका है, गेंदों के बराबरी का। बैक टू द बॉल ड्राइव। गुरदास की पारी समाप्त होगी रनआउट पर। लगा दूसरा झटका नारिवली को। 13 गेंदों पर 17 रन चाहिए। महागुरु, क्या लगता है कि ये मुकाबला भी खुन्नस भरा होगा आखिरी गेंद तक? जो नहीं, बिल्कुल प्रवीण यदि इस मुकाबले की बात करें तो मुकाबला अभी भी बन सकता है। इससे पहले गेंद के ऊपर बड़ा यहाँ पर काफी कड़ा स्ट्रोक आया था, छक्का जरूर दागा था बल्लेबाज ने, लेकिन अभी इससे पहले जो गेंद फेंकी थी इस ब्याई की गेंद के ऊपर रनआउट के रूप में एक विकेट प्राप्त की और बल्लेबाज को रन बटोरने का मौका नहीं दिया। इसका मतलब कमबैक जरूर हुआ है निश्चित रूप से नागझरी क्रिकेट टीम की ओर से। देखिए महागुरु, गेम चेंजर बनो। बहुत सारे खिलाड़ी दुनिया में, लेकिन जो गेम चेंजर है उनको हमेशा लोग पूछते हैं कि ये गेम चेंजर है। फुल टॉस, दिशा दी बॉल को, स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है। 1 को 2 में तब्दील किया। 2 पे तवज्जो करते हुए दोनों बल्लेबाज। ओवर की समाप्ति हुई। 13 पे रन चाहिए थे, 17। अब जीत के लिए 12 पे रन चाहिए, 15। 12-15 बहुत ही आसान नारिवली के लिए।
वो एक बड़ा छक्का नयन ने मारा, अगर वो 3 कैच पकड़ती नागजरी तो शायद समीकरण कुछ और होता, लेकिन कैच छूटने का वो नतीजा उन्हें शख्स नहीं शख्सियत बनो, शख्स मिट जाता है शख्सियत जिंदा रहती है। और ये दो शख्सियत हमारे इस वीआईपी डाइस पर मौजूद है। महागुरु यहाँ पर नाइट रजनी होने वाली है आने वाले फरवरी में, क्या लगता है आपको माहौल बनेगा क्या? अभी दर्शक बहुत है, नाइट में तो इससे नहीं, डबल। बिल्कुल यहाँ पर माहौल बन सकता है यदि ढोंगड़ेपाड़ा गांव की यदि ग्रामस्थ मित्र मंडल की यदि चर्चा करे तो इस डे प्रतियोगिता के लिए उनका काफी अच्छा योगदान है। और नाइट प्रतियोगिता की बात करें तो गांव में पहली मर्तबा इतने निश्चित रूप से यदि इस मंडल के माध्यम से यदि प्रतियोगिता हो या फिर ऑर्गेनाइज की जाएगी तो बिल्कुल पूरे गांव का यहाँ पर सहयोग मिल सकता है। जी बिल्कुल, डे में मिला है, नाइट में तो इससे बढ़िया आयोजन आपको देखने मिलेगा और पार्किंग की भी व्यवस्था की जाएगी। 12 गेंदे 15 रन, क्या मैच का नक्शा बदलेगा? कुणाल मात्रे, ओहो यॉर्कर गेंद, बैक टू द बॉलर ड्राइव, एक और गलती, रन आउट छोड़ दिया, 3 कैच भी छूटे, कोशिश बढ़िया है। कुणाल मात्रे अपने बॉलिंग एफर्ट से मैच को काया पलट करने आ चुके हैं, 1 रन महज मिलेगा। तर खऱ्या अर्थाने सुरेश ढोंगरे आमचे परम मित्र त्यांचं आगमन होत आहे आणि निश्चित स्वरूपात प्रवीण या स्पर्धेमध्ये येण्याचं योग लाभलं। ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी असतील, मी सुरेश ढोंगरे यांना सुद्धा देतो प्रत्येक दिवशी फोन। मी सांगितलं फायनलच्या दिवशी आम्ही निश्चित स्वरूपात आपल्या स्पर्धेकरता येणार आहोत, त्यांचं आगमन झालेलं आहे, या आपलं स्वागत आहे। नयन पाटिल आखिरी शनोदक खेलना पसंद कर रहे हैं, नारिवले के बहुत ही मजबूत बल्लेबाज, मकबूल बल्लेबाज। और दूसरी यॉर्कर, कुणाल महात्रे लगातार यॉर्कर कर रहे हैं, परेशान कर रहे हैं बल्लेबाज को। तीखी यॉर्कर बॉल, सबमरीन डिलीवरी इसे क्रिकेट में कहते हैं। डिफेंसिव शॉट 2 लगे, 2 सिंगल चुराए। कुणाल महात्रे का ये यॉर्कर परेशान कर रहा है। 24 की विकेट है, इतनी नजदीक है कि बल्लेबाज को मौका नहीं मिल रहा है। जी महागुरु को देखिए 30 बस के कुछ चीजें याद दी, नॉनवेज या बिल्कुल 30 बस, नया साल आ रहा है, 24/2000 गुजर चुका है, कुछ ही दिनों की बात है और नए सपने आपको देखने पड़ेंगे फिर से। और कमाल की रफ्तार है इनके पास, ये टर्निंग पॉइंट गेंदबाजी है। कुणाल महात्रे अगर कम रन देते तो लास्ट करण पाटिल की ओवर होगी, वो भी लाजवाब है। बॉलिंग अटैक नागजरी का कमाल का है, 3 गेंद पे 2 रन। फील्डिंग अगर इस बार थोड़ी मजबूत हो जाए अभी से तो उनके लिए बात बन सकती है। थोड़ी फील्डिंग पे ध्यान दीजिए, गेंदबाजी अच्छी है। अगली बॉल यॉर्कर से वार, विरोधी का शिकार, शिकंजा कसा है कुणाल महात्रे ने। क्या भी है कुणाल महात्रे की ओवर, 8 गेंदों पे 13 चाहिए, 8-13, क्योंकि आपने पिछले गेंदों पे 2 ही बनाए, 2 सिंगल, 4 गेंद समाप्त, 1 विकेट मिला, कुणाल को 2 रन दिए। बहुत ही इकोनॉमिकल स्पेल, कंजूसी गेंदबाजी, लायक है, जीत के लायक गेंदबाजी है। 8 गेंदों पे 13 का समीकरण, क्या बदलाव आएगा बल्लेबाजी में, क्या बनेंगे रन, बड़े स्ट्रोक आएंगे या निकलेगी 0 पे गेंदे। राउंड विकेट कुणाल, और एक और यॉर्कर, चौथी यॉर्कर गिरी है 5 में से। कुणाल यॉर्कर का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं, थोड़े पंबल हुए खिलाड़ी, 1 2 3 में लेना चाहते लेकिन जरूरत नहीं थी इन्हें। नयन रुके स्ट्राइक पे, वो नहीं छोड़ना चाहते और ये बल्लेबाज को खेलना था। अगर नयन स्ट्राइक छोड़ते तो नारिवली के लिए बहुत खतरनाक होता। 2 मिलेंगे अब, 2 के साथ 7 गेंदे 11, ये आखिरी समीकरण है। 7-11, ये कमाल का मुकाबला। 7-12 आपने सुना होगा, जिसके कारण कई रिश्ते टूटते हैं, लेकिन ये 7-11 है।
नयन अगर स्ट्राइक छोड़ते तो नारिवली के लिए मुश्किल बनता, लेकिन वो पॉपिंग क्रीज में थे, थोड़ा भी हिलते तो शायद उनका विकेट आता। लेकिन अब नए बल्लेबाज जाएंगे 7-11। अब मुकाबला कश्मकश होता हुआ। आखिरी गेंद बहुत ही इंपॉर्टेंट है नागजरी के लिए। करण पाटिल के लिए कितने बचेंगे, आखिरी ओवर कौन करेगा, क्या करण के बाद दूसरे कोई एक गेंदबाज लॉन्च होंगे, ये भी सवाल है मैदान के अंदर। ये है सुपर 6 का पहला मैच। जो भी जीतेगा लकी ड्रॉ में जाएगा, और लकी ड्रॉ में अगर जीतेगा तो सीधा फाइनल में जाएगा। ये बहुत ही क्रुशियल मुकाबला है और ये बहुत ही क्रुशियल गेंद होगी। 7 बॉल 11 ये समीकरण और बल्लेबाजी के लिए करण फुलोरे। करण फुलोरे, क्या बड़ी मुहर लगेगी इस गेंद पर, क्या चल रहा है करण के दिमाग में। यॉर्कर 6-5 यॉर्कर गिरी है और यहां पे नयन स्ट्राइक अपने पास रखना चाहते। जी सही किया उन्होंने, 2 रन मुकम्मल हुए, 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 7 बॉल 11 थे जीत के लिए, 6 गेंदों पे 9 रन। और नयन आएंगे स्ट्राइक एंड पे, करण गेंदबाजी के लिए आएंगे। अब मजा आएगा दोस्तों, अब मुकाबला कश्मकश होगा और नागजरी को थोड़ी मशक्कत करनी पड़ेगी। टेनिस क्रिकेट का ये खेल जो बहुत बड़ा बन चुका है, ये गली के खिलाड़ी अब टेनिस में लाखों रुपए कमाते हैं। ISPL में आपने देखा केतन मात्रे 17.5 लाख, उसके बाद विजयगोड़िया मोटिया ने भी बहुत सारे प्राइज में वो सोल्ड आउट हुए। आकाश तारकर सोल्ड आउट हुए। ऐसे कई बड़े बल्लेबाज है जो बड़ी कॉस्ट में सोल्ड आउट हुए। तर निश्चित सर्वात प्रवीण 6 चेंडू आणि 9 धावांची तर गरज असणारे व्यासपीठावर आपण कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे यांना पाहतो। त्यानंतर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेशदादा खानावकर साहेब यांना आम्ही ते पाहतो। सुरेश डोंगरे आहे, जगनशेठ डोंगरे इथे उपस्थित आहेत आणि त्यानंतर भीमशेठ फडके बघा 3113। प्रवीण या व्यक्तिमत्वाच्या बद्दल सांगायचं झालं ना, काश्मीरचे कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी। मग तुम्ही ठाण्यामध्ये जा, नाशिक, सातारा, सांगली, पुणे असं कोणतं क्षेत्र नसेल तिथे फक्त जायचा आणि भीमशेठचं नाव सांगायचं, तुमचा तिथे सर्कल असणार। क्या बात है, जैसा नाम वैसा काम और जैसा काम वैसा ही नाम है उनका। बिल्कुल नाम ऐसा करो कि काम हो जाए महागुरु, और उनका नाम सुनते ही काम हो जाता है। 6 बॉल 9 रन कंपलसरी करण पाटिल के सामने। नयन पाटिल बल्ले का सीरा लगा है, बैटकट से 1 रन कंप्लीट, 2 लेंगे शायद, उनको स्ट्राइक चाहिए। नयन रिक्स लेना चाहते, बैकफुट पे गए, मैच 1 रन मिलेगा। 5 गेंदे 8 रन चाहिए। काम कमाल का मुकाबला बनाया। अभी ये होता है पैसा वसूल मुकाबला। पिछले 2 मुकाबले इसी फॉर्मेट में पैसा वसूल हुए और ये तीसरा मुकाबला भी यही फॉर्मेट में। नारिवली टीम जिसने 45 डिफेंस किए थे, लेकिन अब उन्हें 41 बनाने हैं। थोड़े आसान भी है लेकिन मुश्किल भी बनेगा। स्ट्राइक एंड पर करण फुलोरे, करण के खिलाफ करण बल्लेबाजी गेंदबाजी कर रहे, दोनों करण आमने सामने। 5 और जीत के लिए 8 रन चाहिए 5 गेंदों पर। क्या लाल जर्सी नीली जर्सी पे भारी पड़ेगी आज। फुल टॉस, ये मौका करण फुलोरे ने गवा दिया, लेकिन 4 रन। जी बिल्कुल नसीब का साथ है, भाग्य नसीब सब कुछ करण फुलोरे का साथ देते हुए 4 रनों के लिए। शायद बात बनती, लेकिन ये फुल टॉस परेशान कर रहे उनको। जैसे भारत के लिए ट्रेविस हेड सरदर्द बनते हैं, वैसे करण फुलोरे करण के लिए सरदर्द बनेंगे। 4 गेंदों पे 4 रन, रन टू बॉल मुकाबला। सुपर 6 का मुकाबला, जो भी जीतेगा सुपर 3 में क्वालिफायर होगा। करण पाटिल के दिमाग में क्या चल रहा है, क्या रुपेश मात्र ने जो कांड मंत्र दिया, क्या वही गेंद करण करेंगे, क्या होगा कमबैक नागजरी का इस मैदान पर। पटकी भी गेंद हवा में, स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, एंड नारिवली गो टू सुपर 3। कॉन्ग्रेचुलेशन, क्वालिफायर सुपर 3 नारिवली, अभिनंदन गाइज। तर आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने सुपर 3 साठी खऱ्या अर्थाने, आणि या लढतीमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केला, त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो। श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी, तुम्ही या स्पर्धेमध्ये एका बक्षिसाचा हकदार बनलेला आहात। पात्रता फेरी 6 मध्ये तुम्ही निश्चित स्वरूपात मजल मारली, पराभवाला सामोरे जावं लागलं। भारतात तुमच्या संघाचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। हँडशेक करायचा नागझरी संघ। या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा ज्याने